नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सेकंड हँड कार विकत घेत असाल तर एक बेसिक काय गोष्टी बघितल्या पाहिजेत ते मी दाखवायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ग्लासवरती आपल्याला कारची मॅन्युफॅक्चरिंग इयर बघायला भेटते. तर ही आहे 2011ची होंडा सिटी. तुम्ही राईट साईडचा डोअर ओपन केलात तर राईट साईडला ही त्याची विन प्लेट आहे, ज्यावरती तुम्हाला चेसिस नंबर व इंजन नंबर भेटेल. त्यानंतर तुम्ही ह्याचा डोर जर रबर जर आहे हा काढला तर याच्यावरती तुम्हाला ओरिजिनल सील बघायला भेटतील, ज्याच्यामुळे तुम्ही चेक करू शकता की ह्या गाडीचा कधी ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे की नाही आहे. जर झाला असेल तर तुम्हाला हे सील दिसणार नाहीत, हे पूर्ण प्लेन असतील व याच्यामध्ये काम केलेले वेल्डिंगचे स्पॉट दिसतील तुम्हाला. याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की या गाडीचं कधी काम झालेलं आहे की नाही आहे. त्यानंतर डोर वगैरे जर रिप्लेस झाला असेल तर जे हे सील आहे हे तुम्हाला एकतर एकदम नरम भेटेल किंवा हे सील तुम्हाला भेटणारच नाही. इथे डायरेक्ट पत्रा बँड असेल, त्यावरून तुम्ही ओळखू शकता की डोर कधी गाडीचे रिप्लेस वगैरे झालेत की नाही आहेत. त्यानंतर इंजन कंपार्टमेंटमध्ये तुम्ही ही जी ऑइलची डिपस्टिक आहे ही काढून कार थोडीशी गरम करून एक 5-10 मिनटं चालू करून त्यानंतर एक्सेलेट देऊन हे जे ऑइल डिपस्टिकचं गेज लेवल आहे तिथून ऑइल बाहेर येते की नाही हे चेक करून तुम्ही इंजनची क्वालिटी चेक करू शकता. जर यामधून इंजन ऑइल बाहेर फेकत असेल तर आपल्या इंजनमध्ये थोडंफार काम असू शकतं, जसं की ब्लोबॅक म्हणतात याला. जर ऑइल बाहेर फेकत असेल तर इंजनमध्ये आपलं थोडं काम आहे, जसं की पिस्टन रिंग वगैरे, त्यामुळे ऑइल वगैरे बाहेर फेकू शकतं. त्यानंतर होंडा सिटीचा जर चेसिस नंबर तुम्हाला हवा असेल तर तो हा कॉल पॅनलच्या खालच्या बाजूला येतो, बरोबर मिडलला. मित्रांनो, तुम्ही सेकंड हँड कार जर विकत घेत असाल तर तुम्ही ह्या बेसिक गोष्टी त्यामध्ये चेक करू शकता, जे एक नॉर्मल माणूस पण बघू शकतो. जरुरी नाही की टेक्निशियनच त्याला पाहिजे. तर या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही सेकंड हँड कार घेताना चेक करू शकता. थँक्यू.